चला तर आज बनवते मी मेथीची भाजी. कधी कधी वेगळ्या पण पद्धतीने बनवून बघायची असते मेथीची भाजी. रोज आपण एकाच पद्धतीने करत असतो. तर चला आज म्हटलं थोडीशी मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी करू. तर मी इथं एक अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे, थोडा शेंगदाण्याचा कूट आहे, 2 कांदे आणि लसूण आणि मिरच्या. तर मेथीची भाजी आपण नुसती साधी केली ना तर तरी चांगली लागते. नुसतं मीठ मिरची जरी टाकली, लसणाची फोडणी देऊन, तरी ती छानच लागते. तर आज मी म्हटलं चला आज अशीच एक वेगळ्या पद्धतीने बनवून बघू. तर आता मी करते मेथीची भाजी. तर आता या ठिकाणी मी 2 पळ्या तेल टाकते. भाजीला थोडं तेल जरी जास्त टाकलं ना तरी छान लागते, पण मी 2च पळ्या टाकते. आणि त्यात मिरच्या टाकते. लसूण आणि 2 कांदे घेतले ते बारीक चिरलेले. चांगले परतून घ्यायचे ते. चांगला ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचे. कुठल्याही भाजीला कांदा, लसूण, मिरच्या हे चांगलं परतून घेतलं ना तर त्याची टेस्ट छानच येते. त्याच्यामुळे ना चांगले परतून घ्यायचे. या ठिकाणी कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला आहे. आता त्यात मेथीची भाजी टाकते. स्वच्छ धुवून घेतली ती भाजी. आणि भाजी टाकल्यानंतर ना गॅस थोडासा फास्टच ठेवायचा, म्हणजे भाजीचा कलर पण असा हिरवाच होतो. एक 5 मिनटं तरी गॅस असा फास्ट ठेवायचा आणि चांगली वर खाली करून घ्यायची. थोडी वाफेवरच अशी शिजू द्यायची. आणि त्यात मुगाची डाळ, भिजवून ठेवलेली मुगाची डाळ, वाफेवर चांगली शिजून घ्यायची. आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा. आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं, आपल्याला जेवढं लागेल तेवढं टाकायचं. भाजी शिजली आहे. शिजत आल्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा. मी इथं अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. भाजीला कलर पण मस्त एकदम हिरवा हिरवा आला आहे. तुम्ही पण असे करून बघा कधीतरी. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्कीच करा. अशा प्रकारे भाजी रेडी झाली. आता एकदम कलर पण हिरवाचे.